वेल्हे तालुक्यातील राजगड पायथा गुंजवणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अभ्यासाचा भोंगा या सहशालेय उपक्रमाचे उद्घाटन वेल्हे पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर सरपाले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले। या प्रसंगी रणजित पठारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वेल्हे, महेश पांढरे, सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती वेल्हे, पोपट नलावडे, माजी गट शिक्षण अधिकारी, दीपक नलावडे, शिक्षण विस्तार अधिकारी, शकील मुल्लासाहेब, विस्तार अधिकारी, रामदास धरपाळे, युनुस शेख, दयानंद लोंढे, दीपक खवले, सरपंच गुलाब रसाळ, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ रसाळ, शिवाजी भोसले, सतीश लिमन, बाळासाहेब शिळीमकर, पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ, बाळू पवार, ग्रामसेवक संदेश यादव, अण्णा लिमन, दत्ता लिमन, सतीश कडू, विशाल अल्लाट, बापू भिलारे, दगडू घाटे, ज्ञानोबा कोथमिरे, संतोष पडवळ, मनोज रसाळ, संतोष मोरे, शिवाजी बांदल, बबन बांदल, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन पडवळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक हेमंत कांबळे व उपशिक्षक अशोक खेडेकर व महेंद्र मोहिते यांनी केले। पुणे जिल्ह्यात अभ्यासाचा भोंगा या नावाचा उपक्रम प्रथमच एखाद्या शाळेत राबवण्यात येत आहे। ग्रामीण भागातील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय लागावी, रोज 2 तास मुलांना अभ्यास करता यावा, भविष्यात स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याबरोबरच गावामध्ये शैक्षणिक दृष्ट्या सुसूत्रता कशी येईल याचा सखोल विचार करून व तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक कांबळे यांनी सांगितले। यामुळे अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांसाठी वाढीव प्रयत्न करता येतील। महत्त्वाचे म्हणजे दूरदर्शन संच व मोबाईल या रोजच्या जीवनातल्या गोष्टी ज्याच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे, या उपकरणांचा अतिवापर होणार नाही याची दक्षता घेऊन विद्यार्थ्यांशी कशा प्रकारे अभ्यासात मग्न होतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात।